झी 24 तास एक पाऊल पुढे। 1.5-2 महिने सुरू असलेल्या प्राध्यापकांची कैफियत शरद पवार केंद्र सरकारकडे मांडणार आहेत। उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपेंनी आज पवारांची भेट घेतली आणि संपाबाबत माहिती घेतली आहे। त्यानंतर पवारांनी हा विषय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजूंच्याकडे मांडण्याचं आश्वासन दिलंय। सोमवारी पवार राजूंना भेटणार आहेत। 5व्या आणि 6व्या वेतन आयोगामध्ये असलेल्या तफावतीत अडकलेले 1500 कोटी लवकर मिळावे अशी गळ पवार घालणार आहेत। पवार यांच्या शिष्टाईमुळे आता प्राध्यापक संपावरती तोडगा निघण्याची शक्यता बळावली आहे। आपण बघतोय राजेश टोपेंनी शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे, त्यांना सांगितले, माहिती दिली आहे आणि आता शरद पवार हे पल्लम राजूंच्या सोबत सोमवारी बैठक करतील। 1500 कोटींचा जो फरक आहे तो लवकरात लवकर मिळावा यासाठी पवारांच्याकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि प्राध्यापकांच्या संपावर तोडगा दृष्टीपथात आता दिसतोय आपल्याला। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत, आपण थेट जाऊया त्यांच्याकडे अधिक माहितीसाठी। अजित, एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये काय अधिक माहिती आहे? सोमवारी भेटणार आहेत पवार पल्लम राजूंना असं कळतंय, काय माहिती दिली पवारांनी? नक्कीच अजित, राजेश टोपे आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळजवळ 1.25 तास ही बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी एक आढावा घेतला की नेटसेटचे जे प्राध्यापक आहेत त्यांचा जो प्रश्न आहे त्याविषयी आढावा घेतला आणि मूळ मुद्दा जो होता की प्राध्यापक 5व्या आणि 6व्या वेतन आयोगामुळे जे प्राध्यापक आहेत त्यांचे 1500 कोटी रुपये अडकून पडलेले आहेत ते त्यांना कोणत्या टप्प्यात देण्यात यावेत। राजेश टोपे यांनी सांगितलं की डिसेंबरपर्यंतच्या हा जो संपूर्ण कालावधी आहे या कालावधीमध्ये त्यांना संपूर्ण 1500 कोटी प्राध्यापकांना वर्ग करण्यात येतील। अशा पद्धतीने हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावर राजेश टोपे आणि शरद पवारांची चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर शरद पवारांनी आश्वासन दिलेलं आहे की सोमवारी 5 वाजता पल्लम राजे जे आहेत मनुष्यबळांचे जे मिनिस्टर आहेत त्यांच्याशी सोमवारी 5 वाजता त्यांची बैठक आहे। त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय राजेश टोपेंना सांगितला जाईल। मग त्यानंतर पुढे राजेश टोपे हा निर्णय सभागृहामध्ये जाहीर करतील की निर्णय नेमका काय झालेला आहे, 1500 कोटीचा विषय नेमका काय आहे, पल्लम राजे आणि शरद पवारांच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे तो निर्णय राजेश टोपे आपल्या सभागृहामध्ये सर्वांसमोर मांडतील। नेमके या सगळ्या चर्चेमध्ये काय कुठले मुद्दे चर्चेला आले? राजेश टोपेंनी या संदर्भामध्ये काय माहिती दिली आहे का आपल्याला? प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर या दोघांची बैठक झाली। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा विषय होता प्राध्यापकांचे 1500 कोटी जे आहेत त्या विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर नेटसेटचे जे विद्यार्थी नेटसेटचे प्राध्यापक आहेत त्यांना शासनाने काढलेल्या GR पासून त्यांना वेतन दिलं जाईल, पण त्यांची मागणी आहे की आम्ही जेव्हापासून मुळात जॉईन केलेली आमची तारीख आहे त्यापासून आम्हाला वेतन देण्यात यावं। तर तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर शरद पवारांनी फक्त राजेश टोपेंच्याकडून माहिती घेतली, पण त्या विषयावर मी काय बोलणार नाही किंवा त्या विषयावर शरद पवार साहेबांनी पुढे काही बोलले नाही असं राजेश टोपे त्यांनी सांगितलेलं आहे। मुळात जो सर्वात जास्त संवाद चर्चा झाली मुद्द्यावरती तो मुद्दा जो होता तो 1500 कोटी रुपयांचा मुद्दा होता। 5वा आणि 6वा वेतन आयोग जे आहे त्या वेतन आयोगानुसार जी तफावत झालेली आहे 1500 कोटींची, ते वेतन जे प्राध्यापक आहेत त्यांना कशा पद्धतीने देण्यात येईल, जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत हे संपूर्ण पैसे प्राध्यापकांना वर्ग करण्यात येतील असा मुद्दा झाला। आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण एक चर्चा अशी झालेली आहे की पल्लम राजे आहेत यांना शरद पवार सोमवारी 5 वाजता भेटणार आहेत आणि त्यात जो निर्णय होईल तो सभागृहात सांगितला जाईल असं जे राजेश टोपे त्यांनी सांगितलेलं आहे। अजित, किती शक्यता वाढली आहे या प्राध्यापकांच्या संपावरती तोडगा निघण्याची पवारांनी आश्वासन दिल्यानंतर? काय वाटतंय? नक्कीच काही प्रमाणात तरी या संपूर्ण जो संप आहे त्यावर या बैठकीचा परिणाम होईल, कारण का मुळात जो प्राध्यापकांचा प्रश्न आहे 1500 कोटींचा त्यांचं जे वेतन आहे 5व्या 6व्या जो आयोग आहे त्या वेतन आयोगानुसार तो जो प्रश्न त्यांचा आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न आहे नेटसेटच्या प्राध्यापकांचा त्या विषयासंदर्भात राजेश टोपे यांनी सांगितलं की त्या विषयासंदर्भात आम्ही पुढे आणखीन बैठक घेणार आहोत। संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहेत हा प्रश्न सोडवण्याकरता ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी आम्हाला बैठक घ्यायला लागली, सगळ्यांशी बैठक घेऊन पण जी मुळात त्यांचा जो प्रश्न होता की 1500 कोटींचा प्रश्न होता त्याविषयी चर्चा झालेली आहे। आणि ज्या पद्धतीने शरद पवारांनी पल्लम राजे यांच्याविषयी सांगितलं त्यांची सोमवारची संध्याकाळी 5ची त्यांनी वेळ पण घेतलेली आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर करू आम्ही आणि 1500 कोटी प्राध्यापकांना लवकरात लवकर कसे मिळतील यावर शरद पवारांनी भर दिलेला आहे। त्यामुळे या बैठकीचा संपावर निश्चित परिणाम होईल, निश्चित कुठेतरी जे प्राध्यापक आहेत ते मागे येतील असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे। निश्चित अजित, आपण सगळं बघतोय, हे सगळं आंदोलन सुरू झाल्यापासून आपण या संदर्भातल्या सगळ्या बातम्या दाखवतोय, पण एक गोष्ट मात्र नक्की अजित की प्राध्यापकांची भूमिका यामध्ये सगळी जी आडमुठी भूमिका यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रचंड त्रास झाला। आपण बघतो अत्यंत आडमुठेपणे वागतायत प्राध्यापक सगळे आणि आपली वेतनवाढ करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वर्षभराची मेहनत त्यांनी अक्षरशः पाण्यात घालायचं ठरवलंय की काय असं वातावरण मुंबईत आणि बाकी इतर ठिकाणी होतं। परीक्षेच्या ठिकाणी जाऊन हे प्राध्यापक आंदोलन करत होते, या सगळ्याचा विद्यार्थ्यांना भरपूर त्रास झाला। अजित, काय सांगाल एकूण या सगळ्या आंदोलनामध्ये?
नक्कीच हा विषय देखील या बैठकीत चर्चेला आला. शरद पवारांनी स्वतः विचारलं राजेश टोपेंना की ज्या पद्धतीने सर्व परीक्षा सुरू आहेत, प्राध्यापकांचा संप सुरू आहे, अशानुसार जे विद्यार्थ्यांचा जो परिणाम होतो त्यावर काय केलं जाणार आहे. त्यावर राजेश टोपेंनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवसापासून हे संपावर गेलेले आहेत, ज्या दिवसापासून त्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकलेला आहे, त्या दिवसापासून जे संप त्यांचा संपेल त्या दिवसापर्यंत या सर्व जे प्राध्यापक जे संपावर गेलेले आहेत त्यांनी बहिष्कार टाकले, त्यांचं वेतन कापण्यात येईल. याही पुढे जाऊन त्यांच्यावरती एक कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल असं राजेश टोपेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकार या संपूर्ण प्रश्नावरती गंभीर आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.